फेस्टिवल सीझन सुरू झालेला आहे आणि मुलींना सगळ्यात मोठा कन्सर्न असतो तो म्हणजे मेकअप. मेकअप कसा करायचा, तो फ्लॉलेस कसा बनवायचा आणि तो लॉंग लास्टिंग कसा टिकवायचा. तर तुम्हाला सेजल्स ब्युटी ब्लिसवर आज सगळ्यात बघायला भेटणार आहे. तुमच्याकडे जे पण मेकअप प्रोडक्ट्स असतील सगळे मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही घेऊन बसा, कारण की स्टेप बाय स्टेप आणि काहीतरी नवीन टेक्निक सुद्धा मी याच्यामध्ये शेअर करणार आहे, जे तुमच्या मेकअपला लॉंग लास्टिंग करण्यात, फ्लॉलेस दाखवण्यात आणि तुमचा मेकअप काळा नाही होणार याची सुद्धा गॅरंटी मी घेते. तर तुम्ही लवकरात लवकर सगळे प्रोडक्ट्स लवकरात लवकर आणा आणि व्हिडिओ चालू करून फक्त बसा, कारण की तुमचा पूर्ण मेकअप आणि तो पण एकदम स्वस्तात मस्त करून देणार आहे मी. लेट्स गेट स्टार्टेड. तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्किन प्रेप करायची आहे. काही नसेल ना तुमच्याकडे तरी चालणार आहे, फक्त मॉइश्चरायझर इम्पॉर्टंट आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर यूज केलं तरी चालेल, आणि ड्राय स्किन असेल तर तुम्ही हे निव्हियाचं सॉफ्ट मॉइश्चरायझर यूज केलं तरी चालणार आहे. मॉइश्चरायझर लावून घ्यायचा आहे आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर कोणतं पण प्रोडक्ट लावल्यानंतर त्याला 30 सेकंदाचा गॅप द्यायचा आहे आणि मगच पुढचं प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे, जेणेकरून ते प्रोडक्ट छान पद्धतीने तुमच्या स्किन मध्ये ऍब्सॉर्ब होईल आणि पुढचं प्रोडक्ट वर्क एकदम बेटर होईल. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर तुम्हाला एक प्रायमर घ्यायचं आहे, जे तुमचे पोर्स आहे ते ब्लर करेल आणि जो मेकअप आहे तो सुद्धा फ्लॉलेस दिसेल. जे खड्डे खड्डे दिसतात ना मेकअप केल्यानंतर, फाउंडेशन लावल्यानंतर जो मेकअप क्रॅक होतो ना, ते प्रायमर लावल्यानंतर तो मेकअप क्रॅक पण होत नाही आणि जे खड्डे असतात आपल्या चेहऱ्यावरचे ते सुद्धा दिसत नाही. म्हणून प्रायमर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, प्रायमर हे टी झोन एरिया मध्ये लावायचं असतं, जेणेकरून ऑइल प्रोड्यूस होतं. तर तिथे तुम्ही प्रायमर लावलं पाहिजे, अंडर आईजला लावलं पाहिजे, डोळ्यांच्या वरती लावलं पाहिजे, कारण की आपण तिथे जास्त प्रोडक्ट अप्लाय करतो, कन्सिलर अप्लाय करतो, आय शॅडोज, आयलायनर वगैरे अप्लाय करतो. तर त्यासाठी तुम्ही तिथे छान पद्धतीने स्किन पहिले प्रेप केली पाहिजे. प्रायमर लावल्यानंतर मला माझी स्किन इव्हन टोन करायची आहे. त्यासाठी मी माझ्या स्किन पेक्षा एक शेड डार्कर शेडचं कन्सिलर घेऊन अंडर आईजला, मंकी माउथ एरिया आणि जिथे जिथे डार्क सर्कल्स असतील तिथे अप्लाय करणार आहे. मी फिंगरच्याच हेल्पने अप्लाय करेल आणि फक्त ब्लेंड करणार आहे डॅब डॅब करून. इथे माझी स्किन इव्हन टोन झालेली आहे. तर आता मी काय करणार आहे, फाउंडेशन घेणार आहे बॅक ऑफ द हँड. त्याच्यात मी माझं प्रायमर एकदम इतकूसं मिक्स करणार आहे आणि वॉर्म करणार आहे हातावरती, जेणेकरून तो शेड प्रॉपरली मिक्स होईल आणि जेव्हा मी स्किनवर अप्लाय करेल तो ब्लेंड पण एकदम छान होईल आणि स्किन मध्ये लवकरात लवकर ऍब्झॉर्ब होऊन शेड मॅच होईल. एम ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे. डॅब 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 स्टार्ट अप्लाइंग. जे प्रोडक्ट तुम्ही फेसवर अप्लाय करणार, मेक शुअर करायचं की ते नेकवर सुद्धा अप्लाय झालं पाहिजे, कारण की तुमचा फेस आणि नेक मॅच सुद्धा झाला पाहिजे. मेकअप लॉंग लास्टिंग करायचं असेल तर तुम्ही कन्सिलर अप्लाय केलं, डार्क सर्कल साठी अप्लाय केलं, कोणतं कलर करेक्टर, फाउंडेशन अप्लाय केलं, तर तुम्ही जे पण अप्लाय करणार ते अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फेसवरती सेटिंग स्प्रे मारायचा आहे. सेटिंग स्प्रे मारायचा, तो पूर्णपणे सेटल डाऊन द्यायचा, मग पुढचा प्रोडक्ट अप्लाय करायचा. याने काय होईल की प्रत्येक प्रोडक्टची लॉन्जिटिव्हिटी एक्स्ट्रा होईल आणि तो प्रोडक्ट जास्त लॉंग लास्टिंग होण्यास हेल्प होईल. आणि जेव्हा प्रोडक्ट ऍब्झॉर्ब होईल तेव्हा एकदम नॉर्मल डॅब 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 करायचा आहे. मला हायलाइटिंग इफेक्ट हवा असेल तर इथे तुम्ही कन्सिलर अप्लाय करायचं आहे डॉट डॉट मध्ये. तिथे जिथे अप्लाय केलेला आहे तिथे अप्लाय करायचे आहे. हे तुमच्या फेसचे हायलाइटिंग पॉइंट्स आहे, तिथे तुम्ही तुमच्या शेडपेक्षा लाइटर शेड वापरले आणि तुमचा फेस हायलाइट होतो. हे लावायच्या आधी तुम्ही ब्लश अप्लाय केलं पाहिजे, जेणेकरून ब्लशचं जे एक्स्ट्रा ब्लश लागलं चुकून तर ते सुद्धा कन्सिलर मध्ये छान पद्धतीने ब्लेंड होतं आणि एकदम नॅचरल ब्लश इफेक्ट येतो. प्लेसमेंट बघून घ्या ब्लशची आणि कन्सिलरची. अशा पद्धतीने तुम्हाला हायलाइटिंग करायची आहे. ऑलवेज रिमेंबर, जेव्हा तुम्ही तुमचं कोणतं पण क्रीम प्रोडक्ट अप्लाय करताय तर पहिले क्रीम प्रोडक्ट अप्लाय करून घ्यायचं, नंतर जेव्हा पावडर प्रोडक्ट अप्लाय करायला लागणार तेव्हा पावडर प्रोडक्ट अप्लाय करायचं. क्रीम पावडर असं अप्लाय करू नका. मी कॉन्टोरिंग करणार आहे. कॉन्टोरिंग एकदम नॉर्मल करेल मी, पण ती पावडर कॉन्टोरिंग करणार आहे नोजच्या अराउंड. आणि ते नॉर्मल ब्लेंड करून घेईल. तुम्ही बघू शकतात कॉन्टोरिंगने लगेच आपला फेसला एक स्ट्रक्चर येतं आणि फेसला शेप भेटतो. आता मी कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करणार आहे फक्त अंडर आईजला, मंकी माउथ एरिया आणि फोरहेडच्या सेंटरला. दॅट्स इट. मेकअप फिक्सर. लिपस्टिक लावायच्या आधी लिप लाईन करणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाही तर लिपस्टिक इकडे तिकडे पडेल. करायच्या आधी मी ऑलरेडी लिप बाम लावलं होतं, जेणेकरून माझे लिप्स ऑलरेडी हायड्रेटेड आहे. त्या आउटफिटचा कलर थोडासा कूल अंडरटोन मध्ये असल्यामुळे मी थोडी डार्क शेड मध्ये, रेडिश मध्ये लिपस्टिक अप्लाय करणार आहे.
नॅचरल फिनिश हवी असल्यामुळे मी एकदम अशी अप्लाय नाही करणार आहे, डॅब डॅब करेल आणि फिंगरच्या हेल्पने ब्लेंड करेल. एकदम नॅचरल फिनिश वाटतंय लिपस्टिकची. आता आय मेकअप सुरू होण्याच्या आधी मी माझे आयब्रोज सेट करून घेते. आपले आयब्रोज किती पण ब्रॉड जरी असले तरी त्यांना डिफाईन करणं मॅन्डेटरी आहे, कारण की मेकअप मध्ये आयब्रो डिफाईन केल्यावरती लुक एकदम चेंज होऊन जातो. एक्स्ट्राची बॉर्डर फिल करून मग स्पुली ब्रशने ती कोम करेल. दॅट्स इट. सगळ्यात पहिले लाईट शेड घेणार आहे, हा तो इनर कॉर्नरला अप्लाय करेल. एकदम हलकासा असा नॅचरल कलर आलेला आहे आपल्या आईजला. डार्क ब्राऊन शेड अप्लाय करणार आहे आउटर कॉर्नरला, अगदी थोडासा. अमेझिंग. गोल्डचा शेड आहे तो फक्त इनर कॉर्नरला अप्लाय करेल. मस्कारा, छोटूसी बिंदी, and here done my final look. कसं वाटलं लुक तुम्हाला पण सांगा. एकदम सिंपल आहे. तुम्ही कोणत्या पण फेस्टिवल सीझनला, कोणत्या पण सणासुदीला हा मेकअप आरामशीर करू शकतात. तुम्ही कॉलेज ऑफिस गोईंग असू द्या, कॉलेज गर्ल असू द्या, तुम्ही कोण म्हणजे असं मॅटरच नाही करत. हा मेकअप सगळे जण करू शकतात. सगळ्यांना इझी होईल आणि एकदम सोप्या पद्धतीने मेकअप ट्रिक दाखवलेले आहेत. सगळ्यात शेवटी तुम्ही मेकअप फिक्सर अप्लाय करायचा अँड दॅट्स इट.